मुंबईतील घाटकोपर इथल्या ठिकाणी होर्डिंग पडून जवळपास 10हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिका खडबडून जागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जे अनधिकृत होर्डिंग्स असतील, ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नसेल, ते होर्डिंग्स तात्काळ काढा, पुढील 7 दिवसात हे काढले पाहिजेत असा आदेश जो आहे तो कालच्या बैठकीत देण्यात आलेला आहे। पुण्यातील खंडूजीबाबा चौक असेल, अलका टॉकीज असेल, फातिमा नगर असेल, कॅन्टोन्मेंट असेल, अशा अनेक ठिकाणी होर्डिंगचं जाळं मोठ्या प्रमाणावर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 60 ते 70 फूट हे सगळे होर्डिंग्स आहेत। येणारा काळ हा सगळा पावसाळ्याचा असला त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या आहेत। नागरिकांच्या काळजीसाठी सगळी कारवाई तात्काळ झाली पाहिजे, यामध्ये कुठलीच गय केली जाणार नाही असे सज्जड दम जो आहे तो देखील महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना भरलेला आहे। पण त्यापूर्वी आपण जर बघितलं तर खंडूजीबाबा चौकात मोठं जाळं या होर्डिंगचं पसरलं असल्यामुळे एक मोठा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर एक होर्डिंग काढण्याचं काम सुरू असताना 2 कामगार जे आहेत ते होर्डिंग काढण्याच्या प्रक्रियेत काम करत असताना 2 कामगार जे आहेत ते रेलिंगवर उभे आहेत। सुरक्षेचं साधन कुठलंही त्यांच्याकडे नाहीये, ना कमरेला बेल्ट आहे, ना हेल्मेट आहे, ते दिसतंय फक्त त्यांच्या डोक्यावर जे एक टोपी आणि रुमाल दिसतोय, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता समोर आलेला आहे। एका बाजूला अनधिकृत होर्डिंगचं जाळं आहे तर दुसऱ्या बाजूला याच कामगारांची सुरक्षा आहे। त्यामुळे पालिका प्रशासन असेल, आकाशचिन्ह विभाग असेल, ज्याची जाहिरात आहे, ज्याचा हा बोर्ड आहे, ज्याच्या मालकीचा हा बोर्ड आहे, ते सगळे या सगळ्या गोष्टीवर काय कारवाई करतात, काय या सगळ्या ॲक्शन घेतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।